वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील आडोळ प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. प्रकल्पातील पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने सिंचनासाठी दिला जाणारा पाणी उपसा प्रशासनाने तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. विशेषतः रब्बी हंगामात घेतलेली कांदे आणि गहू ही पिके आता पाण्याअभावी करपण्याची भीती निर्माण झाली आहे. आडोळ प्रकल्प परिसरातील वीज पुरवठा देखील बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना मोटारद्वारे पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक परिणाम बोराडा, ढोरखेडा, ताकतोडा, वाघी, खंडाळा आणि शेलगाव या गावातील शेतकऱ्यांवर झाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने कांदा आणि गहू पिकांची लागवड केली होती, मात्र आता पाण्याअभावी ही पिके धोक्यात आली आहेत. दरम्यान वाढत्या तापमानामुळे परिसरातील विहिरी आणि कुपलिंकांमधील पाण्याची पातळी ही कमी होत चालली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली असून अन्यथा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आडोळ प्रकल्पातील पाणी साठा वाढेपर्यंत सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे भवितव्य आता पाण्यावरच अवलंबून आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.